मी आले कामावरून आणि आज आहे गुरुवार, तर उपवास होता, भूक लागली होती. 8च्या नंतर खूप एनर्जी डाऊन होते, तर कुणाला म्हटलं चल तू सुद्धा मला मदत कर. तर माझी तयारी चालू इथे स्वयंपाक करायची. तर आज आम्ही बनवणार होतो पनीर घोटाला. तर त्याचीच इथे तुम्हाला रेसिपी मी दाखवणार आहे. चला तर मग पाहूया. चला तर सर्वात आधी टाकलेला आहे खडे मसाले, जे काय आपल्याकडे असतील ते. त्याच्यानंतर भरपूर असा कांदा घेतलाय बारीक चिरून, त्याला थोडासा पिंकिश कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा. त्याच्यानंतर बारीक अशी हिरवी मिरची चिरून टाकायची. त्याच्यानंतर टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा थोडंसं आलं खिसून टाकलेलं आहे मी. चला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता या भाजीला आपण छान स्मॅश करून घ्यायचं, जेणेकरून आपली भाजी थोडीशी म्हणजे थिक व्हावी त्यासाठी. तर हे झाल्यानंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि मीठ हे सगळ्या गोष्टी घालून परत 1-2 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं आणि आपल्याला हवे तेवढं पाणी टाकून आपण ती भाजी उकळू द्यायची. भाजी उकळू दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पनीर. मग पनीर टाकून झाल्यानंतर 1-5 मिनिटं शिजवू द्यायची भाजी छान अशी. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, परत 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं. मस्त झाला होता पनीर घोटाला. घरात सगळ्यांना खूप आवडला. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. मी सुद्धा पहिल्यांदाच केलेला आहे. तर खूप अमेझिंग झालं होतं, खूप छान झाली होती. चला तर मग बाय बाय.